आता नॉमेनक्लेचर बघूया, पण नॉमेनक्लेचर बघण्याच्या आधी काही बेसिक गोष्टींचा अभ्यास करूया ज्या ऑलरेडी आपण 11वी मध्ये बघितल्यात. आपल्याला अल्केनपासून अल्किल ग्रुप तयार करता येतो. त्यासाठी अल्केनचं जे कार्बन स्केलेटल आहे त्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह करावा लागतो. त्यामुळे अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2 आणि अल्किलचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+1. इकडून इकडे येताना एक हायड्रोजन कमी झाला आणि तो कमी झालेला हायड्रोजन आहे त्याच्या जागी आपण फंक्शनल ग्रुप लावणार आहोत. मला आत्ता तुम्हाला अल्किल ग्रुपची वेगळी वेगळी नावं शिकवायची आहेत आणि त्या संदर्भात मी बोलणार आहे आत्ता. आता हा अल्केन आहे ज्याचं नाव आहे मिथेन आणि या मिथेनमधला जर का आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर CH3 उरतो. डॅश लिहिला आहे कारण सगळ्यांना माहिती आहे केमिस्ट्री फाईट्स फॉर स्टॅबिलिटी आणि कार्बन 4 बॉन्ड तयार करतो, पण या केसमध्ये जर का 3च हायड्रोजन कन्सिडर केले तर कार्बन 3च बॉन्ड केला आहे असं दिसेल, पण 4था बॉन्ड त्यांनी कुठल्या तरी फंक्शनल ग्रुप बरोबर केला आहे असं मी सांगतोय. परत एकदा नीट ऐका, याच्या पुढच्या प्रत्येक केसमध्ये जेव्हा मी अल्केनपासून अल्किल ग्रुप तयार करेल त्यावेळेस मी पुढे डॅश लिहिलेला असेल आणि त्या डॅश लिहिल्यानंतर त्याला एक फंक्शनल ग्रुप अटॅच असणार आहे. आत्ता मला तुम्हाला अल्किल ग्रुपची वेगळ्या वेगळ्या अल्किल ग्रुपची नावं सांगायची आहेत, ती बघा. जर का एक कार्बनने म्हणून मिथ, अल्केने म्हणून मिथेन आणि एक कार्बनवाला अल्किल ग्रुप आहे म्हणून याचं नाव आहे मिथिल. हे सगळ्यात सोपं आहे. मग सगळ्यांना माहिती आहे की हा इथेन आहे आणि या इथेनमधील हे दोन्ही कार्बन इक्विव्हॅलंट आहेत. इक्विव्हॅलंट म्हणजे काय? जरी मी या कार्बनचा हायड्रोजन काढला किंवा या कार्बनचा हायड्रोजन काढला तरी मिळणाऱ्या दोन्ही जे स्ट्रक्चर आहेत, जे दोन्ही अल्किल ग्रुप आहेत ते सेम आहेत. त्यामुळे या केसमध्ये मी तर शो केले CH3CH2 म्हणजे या कार्बनचा हायड्रोजन काढला, नंतरच्या केसमध्ये या कार्बनचा हायड्रोजन काढला आहे, तरी दोन्ही स्ट्रक्चर हे सिमिलर आहेत, इक्विव्हॅलंट आहेत आणि 2 कार्बन म्हणून इथ आणि अल्किल ग्रुप आहे म्हणून इथिल. परत एकदा डॅश जे दिलेत याचा अर्थ सांगतोय, याच्या पुढे ते कोणाला तरी फंक्शनल ग्रुपला अटॅच आहेत. आता 3 कार्बनवालं कंपाऊंड कन्सिडर केलं आपण, ज्याचं नाव आहे सगळ्यांना माहिती आहे प्रोपेन. या प्रोपेनमधील हा जो कार्बन आहे प्रायमरी कार्बन आणि हा पण प्रायमरी कार्बन आहेत. हे 2 कार्बन इक्विव्हॅलंट आहेत. सिमेट्री चेक केली आहे म्हटल्यानंतर हे 2 कार्बन इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे या कार्बनचा हायड्रोजन काढल्यावर आणि या कार्बनचा हायड्रोजन ॲट अ टाईम नाही, वेगळ्या वेगळ्या केसमध्ये. जर का मी या कार्बनचा हायड्रोजन काढला आणि या कार्बनचा हायड्रोजन काढला तर जे 2 अल्किल ग्रुप मिळणार आहेत ते दोन्ही इक्विव्हॅलंट असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणून याही ग्रुपचं आणि या दोन्ही ग्रुपचं नाव सेम आहे, N प्रोपिल. आता तुम्ही म्हणाल तू N का आणला, त्याच्यासाठी जरा चेकआउट करा सेकंडरी कार्बन. जर का मी सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन काढला तर जे मिळणारं स्ट्रक्चर आहे या दोघांसारखं नाही आहे. लॉजिकली विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रायमरी कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच करणं आणि सेकंडरी कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच करणं या दोन्ही गोष्टीतून 2 वेगळे वेगळे कंपाऊंड मिळणार आहेत. हे दोन्ही कार्बन प्रायमरी आहेत, त्याचबरोबर ते इक्विव्हॅलंट असल्यामुळे इक्विव्हॅलन्सी कशी चेक केली कळलं सगळ्यांना, बाय कन्सिडरिंग सिमेट्री. आता मी हा जो मधला जो सेकंडरी कार्बन आहे त्याचा जर का हायड्रोजन रिमूव्ह केला तर मला जो प्रोपिल ग्रुप मिळतो त्याला मी सेकंडरी प्रोपिल म्हणेन. मला अजून एक सांगायचं आहे, बहुतांश पुस्तकात या ग्रुपला आयसोप्रोपिल असं सुद्धा संबोधतात. पण गंमत अशी आहे की जो आयसो आहे त्यासाठी मी आता एक परफेक्ट डेफिनेशन तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एक्झाम्पल्समध्ये नक्की देणार आहे. त्यामुळे तिथं जे मी आयसोला डिफाईन करणार आहे ते कदाचित इथे दिसणार नाही आहे, म्हणून मी या केसमध्ये आयसोप्रोपिलला ब्रॅकेटमध्ये लिहून मी तुम्हाला सांगतोय की माझ्या लॉजिकप्रमाणे सेकंडरी प्रोपिल असंही नाव देता येऊ शकतं. देतात म्हणजे एकदम देत नाही तशातला भाग नाही, सेकंडरी प्रोपिलसुद्धा म्हणतात, पण याला मोस्टली पॉप्युलरली याला आयसोप्रोपिल असंच संबोधलं जातं. आता याला सेकंडरी प्रोपिल का म्हटले, आयसोबद्दल नंतर बोलूच आपण.
सेकंडरी प्रोपिल का म्हटले तर आपला जो फंक्शनल ग्रुप आहे तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला म्हटले सेकंडरी प्रोपिल. म्हणजे फंक्शनल ग्रुप डायरेक्टली सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, हे लक्षात ठेवायचं जर का आपल्या नावातच सेकंडरी प्रोपिल असेल तर. ओके, आता जाऊया ब्युटेनकडे. हे स्ट्रक्चर दिसतं, या स्ट्रक्चरमध्ये 4 कार्बन आहेत हे पण दिसते सगळ्यांना. आणि हा आपला आयसोब्युटेन आहे का एन ब्युटेन आहे? एन ब्युटेन आहे. सगळ्यांना आठवत असेल इयत्ता 11वीत आपण बघितलं आहे की ब्युटेनचे 2 आयसोमरिक फॉर्म आहेत. आयसोमर सगळ्यांना माहिती असेल, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. हा आणि हा हे दोघं एकमेकांचे आयसोमर आहेत. याला एन ब्युटेन म्हटलं होतं आणि याला आयसोब्युटेन म्हटलं होतं. इयत्ता 11वीत मी तुम्हाला आयसो या शब्दाबद्दल माहिती दिली होती. एन ब्युटेन का म्हटलं? कारण तो स्ट्रेट चेन आहे, 1 2 3 4. ओके, स्ट्रेट चेन आहे ब्युटेन आणि एन ब्युटेन. मी स्ट्रेटपेक्षा मी म्हणेल कंटिन्युअस चेन आहे असं मी म्हणेल. आणि या केसमध्ये मला ब्रांचिंग दिसते, हा CH3 या चेनच्या बाजूला ब्रांचिंग दिसतं, त्या केसमध्ये याला मी आयसोब्युटेन म्हटलं. आणि जेव्हा सलग चेन मिळाली त्यावेळेस मी त्याला एन ब्युटेन म्हटलं. ब्युटेन का म्हटलं तर 4 कार्बन आहेत. आणि एन ब्युटेन आणि किंवा आयसोब्युटेन ही कॉमन नेम आहेत. म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला निक्षून सांगायची आहे, एन आयसो हे जे टर्म्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा या टर्म्स आहेत एन आयसो निओ या कुठंतरी कॉमन नेमशी संदर्भात पिक्चरमध्ये येतील. कधी कधी IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये सुद्धा हे लोक पिक्चरमध्ये येतील जर का स्ट्रक्चर फारच कॉम्प्लिकेटेड असेल तर. पण त्या केसमध्ये सुद्धा या लोकांचा आपण जेव्हा प्रोनाऊन्स करू की एन आयसो आले तेव्हा ते कुठल्या तरी साईड चेनला डिफाईन करायला येतील. परत एकदा नीट ऐका मी काय बोललो. एन आयसो हे जे टर्म्स आहेत ह्या आपल्याला कॉमन नेम्समध्ये बघायला मिळतील. हे माझं पहिलं वाक्य होतं. एन आयसो या टर्म्स आपल्याला कॉमन नेम मध्ये बघायला मिळतील, हे माझं पहिलं वाक्य होतं. दुसरं वाक्य असं होतं की कधी कधी IUPACमध्ये सुद्धा आपल्याला एन आयसो या टर्म्स बघायला मिळतील, पण त्या ब्रांचला डिफाईन करत असतील. कोणाला डिफाईन करत असतील? ब्रांचला. जी ब्रांच अल्किल ग्रुप म्हणून आपण कन्सिडर करणार आहे त्या ग्रुपसाठी आपण एन आयसोचा विचार करू. कोणाच्या केसमध्ये? IUPACच्या केसमध्ये. कॉमन नेमचा एक ड्रॉबॅक आहे की स्ट्रक्चर खूप कॉम्प्लिकेटेड झालं की कॉमन नेमनी आपल्याला नॉमेनक्लेचर करता येणार नाही आहे, नेमिंग करता येणार नाही आहे. आणि म्हणून IUPAC इज ऑलवेज बेटर बाय युझिंग IUPAC सिस्टीम. आपण कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल तर त्यालासुद्धा नेमिंग करू शकतो. आता इथं दिसतं आपल्याला की एन ब्युटेन मी दाखवला आहे. पहिले एन ब्युटेनचा आपण पॉसिबल अल्किल ग्रुप बघू. एन ब्युटेनपासून मी कोणते कोणते अल्किल ग्रुप तयार करतो आहे आणि मग आपण आयसोब्युटेनकडे जाताना आयसो का बोललो आहे त्याच्यावरती चर्चा करू. आता इकडे दिसते एन का बोललो मी सांगितलं स्ट्रेट कंटिन्युअस चेन आहे म्हणून मी त्याला नॉर्मल चेन कन्सिडर केलं. 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट, अल्केन आहे म्हणून ब्युटेन आणि म्हणून नाव आहे त्याचं एन ब्युटेन. आता जर का मी इकडे सिमेट्री चेक केली तर तुमच्या लक्षात येईल की पहिला आणि हा जो कार्बन आहे या दोन कार्बन इक्विव्हॅलेंट आहेत. म्हणजे मी याचा हायड्रोजन काढला काय आणि याचा हायड्रोजन काढला काय, दोघांचाही ॲट अ टाईम नाही म्हणत आहे, सेपरेट केसमध्ये दोघांचाही परत एकदा सांगतो ॲट अ टाईम नाही, सेपरेट केसमध्ये जर का मी दोघांचा हायड्रोजन काढला तर दोघांपासून जो अल्किल ग्रुप मला मिळेल ते दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील. मी यालासुद्धा एन ब्युटीलच म्हणणार आहे कारण तो पण स्ट्रेट आहे आणि यालासुद्धा एन ब्युटील म्हणणार आहे. जेव्हा मी नॉर्मल म्हणतो आणि एन ब्युटील कन्सिडर करतो त्यावेळेस लक्षात ठेवा आपला जो फंक्शनल ग्रुप आहे हा नेहमी प्रायमरी कार्बनला अटॅच असणार आहे. कुठल्या हा प्रायमरी आहे का? कारण इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन. हा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे? सेकंडरी, बिकॉज इट इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम्स. म्हणजे जेव्हा मी एन म्हणेल त्यावेळेस लक्षात ठेवा आपला फंक्शनल ग्रुप हा कुठल्या कार्बनला अटॅच आहे तर इट इज ऑलवेज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. अगेन इट इज ऑलवेज अटॅच टू वॉट? प्रायमरी कार्बन ॲटम. आता तुमच्याला जसं मी सांगितलं की सिमेट्रीनी हे दोघं इक्विव्हॅलेंट आहेत तसे हे 2 कार्बनसुद्धा इक्विव्हॅलेंट आहेत. सेपरेट केसमध्ये जर का मी दोघांचे हायड्रोजन रिमूव्ह केले तर मला जे मिळणारे अल्किल ग्रुप आहेत त्या दोघांना मी सिमिलर पॅटर्नमध्ये बघेल. जर का मी याचा हायड्रोजन काढला तर मला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळेल किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिळेल CH3 CH CH2 CH3. सॉरी, मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही, स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 CH CH2 CH3. आणि जर का आपण याचा हायड्रोजन रिमूव्ह केला तर CH3 CH2 CH CH3 अशा पद्धतीने बघायला मिळेल. ऑब्व्हियसली इथे डॅश आहेत, याचा अर्थ हे कार्बन फंक्शनल ग्रुपला पण अटॅच आहेत का नाही आहेत. आता नीट लक्षात घ्या, जर का आपण इथे फंक्शनल ग्रुप जोडला, समजा आता आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हची केस बघतोय तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हॅलोजन सेकंडरी कार्बनला अटॅच असेल
तर आपल्या नावामध्ये डायरेक्ट काय येणार आहे, सेकंडरी, आणि 4 कार्बन आहेत म्हणून सेकंडरी ब्युटील असं म्हणण्यात येईल. परत एकदा, हा कार्बन आणि हा कार्बन इक्विव्हॅलंट आहे, त्याच्यामुळे या कार्बनमधनं हायड्रोजन काढला काय आणि या कार्बनमधनं हायड्रोजन काढला काय, मिळणारं स्ट्रक्चर सिमिलर आहे. परत एकदा, 2 इक्विव्हॅलंट कार्बन आहेत, त्यामुळे दोघांकडनं सेपरेट केसमध्ये जर का हायड्रोजन काढले तर जे मिळणारं स्ट्रक्चर आहे ते सिमिलर आहे. त्यामुळे या केसमध्ये सुद्धा मी त्याला सेकंडरी ब्युटील असंच म्हणेल. आता मी आयसोब्युटेनकडे गेलो. याला आयसो का म्हटलं होतं, तर मी पहिलं कारण सांगितलं की इथे 4ही कार्बन हे कंटिन्युअस चेनचा पार्ट आहेत. इथे एक कार्बन हा ब्रांचिंगमध्ये दिसतोय आपल्याला, एक ग्रुप रादर अल्किल ग्रुप ब्रांचिंगमध्ये दिसतोय. परत एकदा सांगतो, आयसोब्युटेन हे कॉमन नॉमेनक्लेचरचा भाग होतं जेव्हा आपण 11th मध्ये बघितलं होतं त्यावेळेस. आणि आयसोब्युटेनमध्ये काय दिसतंय ते एकदा बघा, CH3 CCH3 CH3 आणि इथे CH असं मी लिहिलेलं आहे. हा जो कार्बन आहे प्रायमरी का सेकंडरी आहे, प्रायमरी आहे. हा पण काय प्रायमरी आहे, हा पण काय प्रायमरी आहे. तुमच्या लक्षात येईल 3ही कार्बन प्रायमरीच आहेत, म्हणजे ते इक्विव्हॅलंट आहेत. सिमेट्रीने तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही कार्बन इक्विव्हॅलंट आहेत. या सिमेट्री, या लक्षात येते मी काय म्हणतोय ते, जे सिमेट्रीचा विचार केला तर हे दोघं तर इक्विव्हॅलंट आहेत, पण हा पण इक्विव्हॅलंट आहे कारण हा पण सेकंडरी का प्रायमरी, प्रायमरी. मी याचा हायड्रोजन काढला काय, याचा हायड्रोजन काढला काय आणि याचा हायड्रोजन काढला काय, जो मिळणारा अल्किल ग्रुप आहे ऑब्वियसली एका वेळेस नाही काढायचा, सेपरेट केसमध्ये. जर का मी याचा हायड्रोजन याचा हायड्रोजन याचा हायड्रोजन कुठलाही हायड्रोजन जर का रिमूव्ह केला तर मिळणारा जो अल्किल ग्रुप जो आहे तो सेम असणार आहे, कारण तो प्रायमरीचा भाग असणार आहे, प्रायमरी कार्बनचीच रिप्लेसमेंट असणार आहे हायड्रोजनची. त्याच्यामुळे जो मिळणारा अल्किल ग्रुप आहे तो सेम आहे. आता स्लिप ऑफ टंगमध्ये काही वेगळं बोललं असेल तर माफ करा. परत एकदा बोलतोय की जर का मी इकडनं हायड्रोजन काढला काय, इकडनं हायड्रोजन काढलं काय आणि इकडनं हायड्रोजन काढला काय, तिन्ही कार्बन इक्विव्हॅलंट असल्यामुळे कुठल्याही कार्बनचा जर का हायड्रोजन रिप्लेस केला तर मिळणारं जे स्ट्रक्चर आहे ते सिमिलर मिळणार आहे. आणि आपला फंक्शनल ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच होणार आहे, हे नीट बघा आवर्जून. आता जेव्हा मला असं स्ट्रक्चर दिसतंय त्यावेळेस मी जर का नेमिंग करायचं ठरवलं तर मी फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनवरती कमीत कमी नंबर आला पाहिजे असं ॲज्युम केलं आहे. म्हणजे या कार्बनवरती कमीत कमी नंबर आला पाहिजे, त्याच्यामुळे असा नियम आहे IUPACचा. तर मी नंबरिंग कुठून करेल, लेफ्ट हँडकडनं का राईट हँडकडनं, तर राईट हँडकडनं. आणि मी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली 1 2 3. आणि जर का आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली 1 2 3 कंटिन्युअस चेन तर हा सेकंड लास्ट कार्बन आहे. यालाच एक नंबर का म्हणायचं, कारण मी सांगितलं नियम आहे की फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनवरती मिनिमम नंबर आला पाहिजे. त्या लॉजिकने हा कार्बन 1 2 3 आहे आणि हा सेकंड लास्ट कार्बन आहे. हा जर का सेकंड लास्ट कार्बन असेल, हा जर का सेकंड लास्ट कार्बन असेल, परत एकदा हा सेकंड लास्ट कार्बन असेल तर सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल असेल तर आपण आयसोचा विचार करणार आहोत. आणि परत एकदा सगळे कलेक्टिव्हली कार्बन 4 म्हणून याला म्हणायचं आयसो ब्युटील, कारण कॉमन नेममध्ये या 4ही लोकांना एकत्र कन्सिडर करणारे. जरी आता मी लॉंगेस्ट चेनबद्दल बोललो तरी तुम्हाला वाटेल मी IUPACबद्दल बोलतोय, नाही, ते तुमच्या सेकंड लास्ट कार्बन लक्षात यावा म्हणून मी नंबरिंग केलं. ओके, थँक्यू. इकडे 1 2 3 परत एकदा मी काय बोललो नीट आहे का, तुमच्या लक्षात यावं नंबरिंग, किंवा तुम्हाला सेकंड लास्ट कार्बन कळावा म्हणून मी नंबरिंग केलं. ओके, आयसो कसं डिफाईन करायचं कळलं. सेकंड लास्ट कार्बनवर 1 हायड्रोजन 1 मिथिल असेल तर त्या केसमध्ये आपण आयसोब्युटील असं बोलणार आहोत. थँक्यू. आता या एका केसबद्दल बोलू. जर का मी या कार्बनचा हायड्रोजन काढला तर हा कार्बन कुठला आहे, प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी, तर ऑब्वियसली टर्शरी आहे. आणि जर का टर्शरी असेल तर अतिशय लॉजिकल गोष्ट आहे, जर का टर्शरी असेल, जर का अतिशय लॉजिकल गोष्ट आहे, जर का टर्शरी असेल तर या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. या स्ट्रक्चरमध्ये आपला फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, या स्ट्रक्चरमध्ये आपला फंक्शनल ग्रुप टर्शरी कार्बनला अटॅच आहे. आणि जर का आपले फंक्शनल ग्रुप सेकंडरी किंवा टर्शरी कार्बनला अटॅच असतील तर त्याचं उच्चारण डायरेक्ट त्याच्या नेमिंगमध्ये किंवा त्या अल्किल ग्रुपच्या नावामध्ये येतं. फॉर एक्झाम्पल वरच्या केसमध्ये बघा, जोपर्यंत मी फंक्शनल ग्रुप सेकंडरी कार्बनला आहे असं सांगत होतो त्यावेळेस आपल्या अल्किल ग्रुपच्या नावामध्ये सेकंडरी हे प्रोनाऊन्स झालं.
याचं आपण उच्चारण केलं की सेकंडरी नावात आलं. आता पण जेव्हा मी फंक्शनल ग्रुप टर्शरी कार्बनला जोडणार आहे त्यावेळेस मी टर्शरी हे नावात येणारच आहे. म्हणजे सेकंडरी टर्शरी हे मला काय सांगतात, तर हे मला इमिजिएट सांगतात की फंक्शनल ग्रुप कुठल्या कार्बनला अटॅच आहे. ओके, म्हणजे इथे काय झालं, टर्शरी आणि 1 2 3 4 म्हणून ब्युटील आणि टर्शरी ब्युटील. मी परत एकदा सांगतोय, नॉमेनक्लेचर हे मी कॉमन नेमला धरून सांगतोय आत्ता, आणि आत्ता जे मी सांगतोय ते हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या कन्सर्नमध्ये सांगत आहे. मला अल्किल ग्रुपला नावं द्यायला शिकवायची आहेत, त्या लॉजिकनी मी सांगतोय, हे कृपा करून विसरू नका. ओके, टर्शरी ब्युटील कळला सगळ्यांना, धन्यवाद. आता आपण पेंटिलसाठी स्ट्रक्चर काढलो जेव्हा कार्बन 5 आहेत, आणि मग पुन्हा एकदा चर्चा करूया एन आयसो निओ प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी या सगळ्याचा जो गोंधळ आता थोडाफार कदाचित तुमच्या डोक्यात झाला असेल तो सॉल्व करायचा मी प्रयत्न करतो. ओके.